नमस्कार. साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आमच्या एका ग्राहकाचा मला कॉल आला. त्या साहेबांनी साधारण 5 वर्षापूर्वी 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला. त्या प्लॉटवर गृहकर्ज घेऊन 2 ब्लॉक्स बांधले. एका ब्लॉक मध्ये ते स्वतः राहतात आणि एक ब्लॉक त्यांनी भाड्याने दिलाय. आता साहेबांचा मुलगा 12वी पास झाला. त्याला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम द्यावी लागते. त्यासाठी जो ब्लॉक त्यांनी भाड्याने दिलाय तो विक्री करावा आणि मुलाच्या शिक्षणासाठी ती रक्कम वापरावी. मी अर्धीच प्रॉपर्टी विकतोय आणि कर्जाचे हप्ते नियमित भरतोय. भविष्यातही नियमित हप्ते भरू, त्यामुळे बँकेला कळवण्याची गरज नाही अशी योजना त्यांनी मला बोलून दाखवली. म्हटलं साहेब, तुमचा विचार चांगला आहे, पण सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाहीये. कारण कर्ज सुरू असताना मालमत्ता किंवा त्या मालमत्तेचा भाग विक्री करण्यासाठी त्या बँकेची परवानगी आवश्यक असते. तसंच विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण कराव्या लागतात. सहसा मालमत्तेचा भाग विकून मिळणारी रक्कम पहिल्यांदा बँकेचं कर्ज फेडण्यासाठी वापरावी लागते. बँकेचं कर्ज पूर्ण फेडल्याशिवाय ती प्रॉपर्टी बोजामुक्त होत नाही आणि प्रॉपर्टी बोजामुक्त झाल्याशिवाय त्या प्रॉपर्टीची इंचभर जागा देखील कर्जदार कुणाला विकू शकत नाही. बँकेला न कळवता किंवा बँकेची परवानगी न घेता अशी प्रॉपर्टी विकली तर तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. बँकेची परवानगी किंवा एनओसी न घेता गहाण असलेली मालमत्ता विक्री केली तर तुमच्यावर कलम 420 नुसार फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा देखील होऊ शकते. बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता ही बँकेच्या अधिकारात असते. तिची परस्पर विल्हेवाट लावणे हा विश्वासघात मानला जातो, ज्यासाठी कलम 406 म्हणजे आताच कलम 316 याच्या अंतर्गत 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. बँकेला सरफेसी कायद्यांतर्गत त्या मालमत्तेचा थेट ताबा घेण्याचा तसंच तिचा लिलाव करण्याचा अधिकार असतो. अशा वेळी ज्याने मालमत्ता खरेदी केलीये त्याचंही मोठं नुकसान होतं. बँकेच्या संमतीशिवाय झालेली विक्री कायदेशीररित्या अवैध ठरवली जाऊ शकते. त्यामुळं खरेदीदाराला मालमत्तेवर कोणताही अधिकार राहत नाही. थोडक्यात सांगायचं तर अशा व्यवहारामुळं तुम्ही केवळ आर्थिक संकटातच नाही तर फौजदारी गुन्ह्यातही अडकू शकता. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी बँकेची परवानगी घेणं आवश्यक आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साहेबांनी आवश्यक ती परवानगी घेऊन संबंधित प्रॉपर्टी विकली तरी ती रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे. मग मुलाच्या शिक्षणासाठी त्या रकमेचा उपयोग होणार नाहीये, म्हणजे बाबाही गेला आणि दशमेही. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी विविध बँकांचं एज्युकेशन लोन उपलब्ध आहे. ते शक्य झालं नाही तर याच प्रॉपर्टीवर तुम्ही टॉपअप लोन देखील घेऊ शकता. हे सर्व पर्याय साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या, चर्चा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबत तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.